आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बेसिक डान्सेस हे आपण पार्ट 1 मध्ये पाहिले होते. तर तुम्ही समजून जा फायटिंग डान्स किंवा मग थोडे ॲडव्हान्स लेवल असे डान्स आज आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तर आपण चालू करूया आजचा व्हिडिओ. त्याच्या आधी चॅनलला तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि ते इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची मत नक्की मांडा. चला तर चालू करूया. आजचा फर्स्ट डान्स आहे रेणूची दाची. या डान्समधले हे डान्स थोडे रेग्युलर डान्सपेक्षा वेगळे वाटतात मला आणि त्यामुळे जास्ती यूज न होणारे ही डान्स आहेत. कराट्यामध्ये यूज होतात बट रेग्युलर बेसिसवर यूज होणारे नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला याची थोडी माहिती मी देईन. आपण पार्ट 2 मधील 8 डान्स बघत आहोत. त्यातील फर्स्ट डान्स आहे रेणूची दाची. तर तो कसा केला जातो? दोन्ही पाय हे एल शेपमध्ये असायला हवे. म्हणजे मागचा पाय हा 90 डिग्रीमध्ये, तर पुढचा पाय हा स्ट्रेट असायला हवा, सरळ असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमची बॉडी ही 45 डिग्री टर्न असायला हवी. तसेच तुमच्या बॉडीचं वेट हे दोन्ही पायावर इक्वल असायला हवं. अशा प्रकारे हा डान्स आहे. त्या डान्सचा उपयोग कशासाठी होतो? तर बेसिक फायटिंग पोझिशनसाठी, तसेच अटॅक आणि डिफेन्स ह्यासाठी, तसेच क्विक मुवमेंट आणि बॅलन्स इम्प्रूव्ह करतो. तर आपण फुददाची. तर फुददाची कशी केली जाते? सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला. फुल जिंकुसदाची. आपण जिंकुसदाची जी करतो त्या जिंकुसदाची मध्ये डान्स पहा. पूर्ण बॉडी स्ट्रेट, पाय असे होते. जिंकुसदाची मागचा पाय अजिबात हलवलेला नाहीये, पुढचा पाय टर्न केलेला आहे आणि थोडंसं बेंड केलं. ओके, तर रिलॅक्स पण स्टेबल आणि फायटिंग डान्स आहे. प्लस उपयोग होतो याचा फायटिंग डान्ससाठी आणि अटॅक प्लस डिफेन्स दोन्हीसाठी उपयोगी आहे. तर अशा प्रकारे या डान्सचा आपल्याला उपयोग करता येतो. थर्ड डान्स आपण बघतोय हेंगेसुदाची. तो कसा केला जातो? तर फुल मगाशी आपण फुददाची मध्ये फुल झेंकुसदाची केला. ओके, आता हेंगेसुदाची मध्ये झेंकुसदाची हा यापेक्षा ओके झेंकुसदाची केली आपण. आता हा पाय, पुढचा जो पाय आहे तो 1 फीट आतमध्ये घेतोय आपण. म्हणजे बघा इथे 1 फीट आहे ना, आतमध्ये घेतला, 1 फीट आतमध्ये घेतला. आता आपल्याला बॉडी टेक्स्चर पाहू शकताय तुम्ही. हे खालचा भाग आहे ना, आतमध्ये तुम्हाला घालायचं आहे. आतमध्ये थोडं, म्हणजे इथून आतमध्ये, इकडून आउटर ओपन. ओके, फोर्थ डान्स आहे सांचिंदाची. तो कसा केला जातो पाहूयात आपण. पाय जेवढं मी अंतर घेतलंय ते अंतर घ्यायचं आहे. थोडेसे पाय आतमध्ये, मीच तुम्ही एखादचे टोच बघताय आणि पायाचे हिल जे आतमध्ये किंचित घेतलेत मी, आणि पायाचे गुडघे, ही बॉडी आहे जी पायाचा हा पार्ट आहे तो असं केलाय. पहा, हा तुम्हाला प्रॅक्टिससाठी तसेच ब्लॉकिंगसाठी खूप उपयोगी पडणारा डान्स आहे. तर आपला निको आशनाची. ओके, तर हा डान्स कसा केला जातो? पायाचा, तुमचा उजवा पाय आहे समजा, तर त्या पायाला टर्न केले आपण 90 डिग्रीमध्ये आणि जो डावा पाय आहे पुढे ठेवून पूर्णपणे पाय ही टाच ही उचलली जाते आणि खालचा फक्त हा पुढचा पंजा आहे त्या पंजावर डाऊन. म्हणून मी तुम्हाला या डायरेक्शनला दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. असा पाय उचलायचा आहे. बोटांवर बोटांवर नाही आपल्याला भार द्यायचा किंवा बोटांवर
असा डान्स नाही करायचा बोटं उचलून, तर पंजाच उचलला गेला पाहिजे. बेंड व्हायचं आहे आपल्याला. हा पाय असा बेंड होतोय आपण. नेक्स्ट डान्स आहे आपला मोटोदाची. तर तो कसा केला जातो? झिंकुरदाची सेम झिंकुरदासारखा, फक्त हाफ आणि बॉडी स्ट्रेट. पहा, हाफ आहे ही मुवमेंट, हाफ आहे, पाय हाफ आहे तुमचा, बॉडी स्ट्रेट. ओके. आज आपण बघतोय नेहांची दाची, म्हणजे पायामध्ये तुम्ही एवढं अंतर घेताय, म्हणजे किबादाचीमध्ये पण जेवढं अंतर घेतो त्या टाईपमध्ये पायामध्ये आपण अंतर घेतलंय. थोडं थोडं कमी घेतोय, शोल्डरच्या पेक्षा थोडंसं अंतर आपल्याला वाढवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच पोझिशनमध्ये थोडे पाय बेंड करतोय. आपला हा पाय, ह्या पायाचे काही 2-3 प्रकारचे आहेत, सांचिदाची, परत फुदोदाची आणि हांचिदाची. तुम्हाला वाटतील की सारखे आहेत, पण नाही, सेम नाही आहेत. ते करताना आणि प्रॅक्टिस करताना प्लस टास्क जेव्हा करतो तेव्हा ते लक्षात येतात. दिसायला ते बऱ्यापैकी सारखेच दिसत आहेत, पण करायला थोडे थोडे वेगळे आहेत. तर आपण बघूया नेहांचिताची. पाय बघा, आतमध्ये बेंड केलेत गुडघे, पाय सरळ आहेत थोडेसे आणि थोडेसे, आणि यात पंच क्रॉस 45 डिग्रीला बॉडी टर्न होते याला. नेक्स्ट अँड लास्ट डान्स आहे स्तुरुचिदाची. सो तुम्ही पाहू शकताय, पाय मी सरळ ठेवलाय, हा पाय थोडासा असा आहे आणि हा पाय इकडे मागे आणि बेंड बघा, आणि परत दोन्ही पाय आणि थोडी कंबर आणि मी बेंड झालेली आहे. असं तुम्हाला सरळ नाही कळणार म्हणून मी या स्टेजला दाखवते. तर तुम्ही सरळ करा. ओके, डाऊन. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर, आणि यातून तुम्हाला खरंच काहीतरी शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अजून तुम्हाला काय शिकायला आवडेल तेही सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याच्यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.